चंदू, हे सगळं काय चाललंय? अरे शमिकाचे बाबा बरे आहेत ना? त्यांना काय वाटलं श्रीमंत आहेत म्हणजे काय वाटेल ते करू शकतात ते? हो आत्या, पण तू जरा शांत हो. अरे शांत काय हो? हे बघ, माझी सून फक्त शमिका होऊ शकते, दुसरी कोणीही होऊ शकत नाही. आणि ती प्रिया का कोणती बिलकुलच नाही. आणि लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटतोय ना? आज या भिडू बरोबर खेळा, उद्या त्या भिडू बरोबर खेळा. हे काय चाललंय काय? हा, मी ना फोनवर बोलते त्यांच्याशी. अगं आत्या, तू माझं जरा ऐकणार आहेस का? नाही, कोणाचंही ऐकून घेणार नाही, काहीही ऐकून घेणार नाहीये आणि ही थेरही चालवून घेणार नाहीये. अगं पण तू. आणि अभिजितचं तरी काय डोकं फिरलंय का रे? त्यांनी कबूल कसं केलं मी म्हणते प्रियाशी लग्न करायचं? मला काही कळेनासच झालंय. काय चाललंय हे? नाही, हे आले ना की यांनाच सांगते. हे जे बोलतात ना सब परखडपणे वगैरे, तेच भाषा कळते यांना अशीच भाषा पाहिजे. विचार शमिका, इतकं सहन केलंय तिने, आता आणि हे कळल्यावर काय वाटेल तिला? अरे असा शुंभासारखा उभा काय राहिलास? बोल ना काहीतरी. नक्की बोलू मी आता? बोल. मी केव्हाचा तुला म्हणतोय मला जरा बोलू दे. तुझं आपलंच चालू आहे. आता बोलशील का? हे बघ आत्या, तू आधी जरा शांत हो. ती प्रिया आपल्या सगळ्यांसोबत जे काही वागली, अभिजित सोबत केलेला खोटारडेपणा अभिजितला सगळ्यांसमोर उघडा पाडायचा आहे आणि म्हणून तो प्रयत्न करतोय. त्याचे काहीतरी प्लॅन्स आहेत. तेवढ्या करता तो लग्नाला हो म्हणालाय. अगं मग त्याच्यावर विश्वास ठेवायला नको का आपण? तो काही खरंच लग्न नाही करणार आहे त्या प्रियाशी. अनिरुद्ध राजे बोलतोय. बरं झालं तुम्ही फोन केलात तो, नाहीतर मी. माझी मुलगी प्रिया आणि तुमचा मुलगा अभिजित या दोघांचं लग्न होणार आहे हे कळवण्यासाठी तुम्हाला हा फोन केला होता. तेव्हा लग्नाच्या तयारीला लागा आणि माझ्याकडून तुमच्या काही अपेक्षा असतील तर प्लीज त्या कळवा मला. थँक्यू. आपण काय झालं? पाहिलीस? लग्न ठरलं हे कळवण्याची पद्धत पाहिलीस यांची? शमिका इतकी गोड पोरे म्हणून दुसरी एखादी मुलगी असती ना तर हे असं वळण हे कळल्यावर दारात उभी नसती केली तिला मी. काय झालंय काय? पण कुणाचा फोन होता? अभिच्या भावी सासऱ्यांचा फोन. काय म्हणाले मी अनिरुद्ध राजे बोलतोय की त्या 7 दिवसात माझी मुलगी प्रिया आणि तुमचा मुलगा अभिजित यांचं लग्न होईल. तयारीला लागा आणि तुमच्या काही अपेक्षा असतील तर कळवा. अपेक्षा? ह्या असल्या माणसांकडून अपेक्षा? साधं माणसासारखं बोलण्याची अपेक्षा नाही करू शकत. अपेक्षा चंदू अभि हे काय करतोय रे? सांग ना. आत्या शांत. He loves me. He loves me not. He loves me. He loves me not. He loves me. प्रिया. He loves me. Dad? प्रिया, राग आला नाही ना तुला तुझं परस्पर मी लग्न ठरवलं म्हणून? नाही डॅड, तुम्हाला जे योग्य वाटलं तेच तुम्ही केलं. इट्स ओके. आपला निर्णय जेव्हा मुलं ऐकतात त्यावेळेला खूप बरं वाटतं. शमिकाला माझा निर्णय कधी योग्य वाटेल मला नाही माहित. प्रिया, एक सांगू तुला, अभिजित खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्याची तेवढी एक चूक जर सोडली तर ही इज ब्रिलियंट. पण नाही ना, ही चूक तशी सोडण्यासारखी नाहीये. म्हणूनच मी त्याचं लग्न तुझ्यासोबत करून देतोय. एकीकडे शमिकाच्या सोबत प्रेमाचं नाटक करायचं आणि दुसरीकडे तो तुझ्याबरोबर हा असा वागला. प्रिया, अभिजित जर तुझ्यासोबत असा वागला नसताना
तर हे लग्न मी त्याच्यावरती लादलं नसतं. डॅड, तुम्ही जे करता ना ते बरोबरच असतं. सो डोंट थिंक मच. असं खूप छान आणि थाटामाटात करूया आपण लग्न. लग्न प्रियाशी? मी सतत विचार करते की अभि तिला हो कसं काय म्हणाला. प्रियाशी लग्न? आशुदी, अभ्याने काहीतरी विचार केलाच असणार. अभिजित विनाकारण असं वागूच शकत नाही. अरे पण प्रियाशी लग्न? अगं हो, पण तू थोडा धीर धरशील की नाही? अभ्या येईल आता, मग आपल्याला कळेल काय ते. हे बघ, मला काहीही रस्ता दिसत नाहीये आणि मला काहीही सुचत नाहीये. एनिवेज आता मला जायला हवं. तू त्याच्याशी बोल आणि मला सगळं सांग. हो, ठीक आहे, बाय. बाय. वाव, दिस इज नाईस. हा, हे प्रिया, लुक ॲट दिस. हा कलर खूप सूट करेल तुला ऍक्च्युली. या या या. कसं दिसतंय? वाव, अभिजितची तर विकेट पडणार आता. ओके, हे सगळं लग्नासाठी झालं, पण तुमच्याकडे रिसेप्शन साठी काही लेहंगा टाईप वगैरे आहे का? ऑफकोर्स येस, मी अख्खा कॅटलॉगच आणलाय. हे बघ. ओके, दॅट्स नाईस. अच्छा, नाही पण मला इटालियन, मेक्सिकन, त्याच्यानंतर चायनीज, इंडियन दोन्ही काउंटर्स पाहिजेत आणि शिवाय इतर काही स्नॅक्स असले तरी चालेल. पण का बरं? नाही हे 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 कराच तुम्ही, पण शिवाय या बाकीच्या. सो क्यूट. या इट इज. आशुदी, एक मिनिट इकडे येशील का तू? आम्हाला तुझी जरा मदत हवी आहे. बोल लवकर, मला बाहेर जायचंय. हे बघ ना, हा रंग कसा दिसतोय माझ्यावर? अभिजितला आवडेल ना? तुझ्यावर कुठलाही रंग असो, अभिजितला आवडणार नाही. कारण तुझा खरा रंग कळून चुकलाय ग तो. आणि तुम्ही कितीही नटलात तरीही सुंदर दिसू शकत नाही, कारण तुमचं मन घाणेरडंय. आणि ते अभि आणि त्याच्या नातेवाईकांना माहितीये. सो नो यूज. एक मिनिट, मी तुमच्याशी नंतर बोलतो. आशो, इनफ. काय प्रॉब्लेम आहे? हा, तुला प्रॉब्लेम काय या दोघींना मदत करायला? घरातलं पहिलं लग्न, मोठी बहीण आहेस ना त्यांची तू. हेल्प करण्याची सोडून हा काय मूर्खपणा चाललाय सगळा. आणि शमिका कुठे आहे? का डॅड, तिलाही बोलवायचंय अभिजितच्या कुर्त्याचा आणि प्रियाच्या साडीचा रंग सिलेक्ट करायला? आशू, अनिरुद्ध, शमिका तिच्या रूम मध्ये आहे. आय थिंक जे काय झालं ते इतकं अचानक होतं ना, मला वाटतं तिला सावरायला थोडा वेळ लागेल. वी शुड गिव्ह हर सम स्पेस. तू काळजी करू नको, मी आहे ना, मी बघते सगळं. अभिजित मध्येच जो काही शमिकाच्या रूम मध्ये गेला ना, तिथेच काहीतरी शिजवलंय त्याने आणि शमिकाने. एरवी तो शांत बसणार आणि इतक्या सहजासहजी हार मांडणाऱ्यातला नाहीये. आणि त्याच्या मनात काय चाललंय ना, हे मला कळलंच पाहिजे. मुली रेडी व्हायला इतका वेळ का लावतात काय कळत नाही. तर ही आशू
अरे काय पडले आईने, कुठले कपडे घातले, लिपस्टिक कुठली लावली आहे, परफ्यूम कुठला मारलाय, मला फक्त हिच्याकडून माहिती काढून घ्यायची. मागच्या वेळेस अभिजित, तो चंदू आणि शमिकाने लग्नाचा प्लॅन केला होता. त्यात आशूचा खूप महत्वाचा रोल होता. शाणीने मला काय सांगितलं नाही. मला ना सगळं माहिती असतं. ही आणि तो चंदू शमिका आणि अभिजितच्या मागे ढाल बनून उभे असतात. चाले नाही, आज मी तिच्याकडून सगळी माहिती काढून घेणारच, काही होते. हे स्वीटहार्ट, काय झालं? तू का रडतेस? शमिकाची कंडिशन खूप वाईट आहे. ती सतत रडतीये आणि मला बघवत नाहीये. ते रडणारच ना. ज्याच्यावर प्रेम करतोय तो माणूस इतक्या सहजासहजी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायला तयार झालाय म्हणल्यावर कोणाची अशीच हालत होणार. मला एक कळत नाही, अभिजित या लग्नाला तयार कसं काय झाला? आय मीन का झाला? आणि आशू, मला एक कळत नाहीये, शमिका आणि अभिजित इतके दिवस असंच म्हणत होते की अभिजितनी काहीच केलेलं नाहीये, मग त्याने हे लग्न काय ऍक्सेप्ट केलं? आणि असं करून अभिजितने एक प्रकारे स्वतःची चूक मान्य केली आहे, हो की नाही? काय का आशू, हे बघ, तुला काही माहिती आहे का? आशू प्लीज, तुला जर का काही माहिती असेल तर मला सांग प्लीज. विश्वास ठेव, मी नक्कीच तुम्हाला या प्रॉब्लेम मधनं बाहेर काढू शकतो. ओके जय, मी सांगते तुला, पण प्लीज तू हे कुणालाही सांगू नकोस. आशू प्लीज विश्वास ठेव माझ्यावर, बोल. ऍक्च्युली कसं आहे की जय, हा कॉल मला रिसीव्ह करावा लागेल. जरा 2 मिनिटं. या गो. हा चंदू, बोल. मी फोन एवढा करता केला की आभ्याने मला तुला काही सांगायला सांगितलंय. काय? आपल्याला आभ्याने जो काही प्लॅन सांगितलाय, हो प्रियाचं पितळ उघड पाडण्याचा, तो प्लॅन फक्त आपल्यातच राहायला पाहिजे. चुकूनही कोणाला सांगू नको. आपण शमिकाला आणि आभ्याला कसं पळवून लावलं होतं, आपल्याला तसाच हाही प्लॅन सक्सेसफुल करायचा. मला खात्री आहे तू कुणाला बोलणार नाहीस, पण आता तुमची ममाही परत आली आहे, तेव्हा इमोशनल होऊन तू काही सांगू शकतेस. तेव्हा प्लीज, हे आपल्यासाठी धोक्याचं आहे हे लक्षात ठेव. नाही सांगणार. थँक्स चंदू. प्लीज तेवढी काळजी घे. झाला फोन? हो. हा बोल, काय बोलत होतीस तू? ऍक्च्युली शमिकाची कंडिशन खूप वाईट आहे. जय प्लीज काहीतरी कर तू. बघू, मी विचार करेन. ठीक आहे, काही सुचलं तर सांग मला. आता मी जाते. अरे आत्ता तर आली आहेस तू, आणि एक मिनिट, फोन आला आणि तू काही न बोलता चालली आहेस. कोणाचा फोन होता? शमिकाचा फोन होता. ती एकटी आहे ना, म्हणून मला तिच्या जवळ राहावं लागेल. म्हणून आता मी जाते आणि आपण उद्या भेटूया. मी जाते आता. काहीतरी गडबड आहे. तो कॉल नक्कीच शमिकाचा नव्हता. ही आशू पण नीट काय ते सांगत नाहीये. कुठेतरी पाणी मुरतंय. काय काम आहे? आता कसं मुद्द्याचा प्रश्न विचारलास तू? अभी I hope I'm not disturbing you. I'm sorry, but actually डॅडने तुला फोन करायला सांगितलं होतं. ॲक्च्युली मला लग्नासाठी शॉपिंग करायची होती, तर
तू माझ्यासोबत येशील का? हे बघ, आपण नंतर बोलूयात, मी थोडं कामात आहे. अरे अभि, आपल्या लग्नापेक्षा अजून महत्वाचं काम काय असू शकतं रे? प्रिया, मी कामात आहे. काय समजतो काय स्वतःला? हा, आता लग्न ठरलंय ना? हं? स्वतःच्याच तोंडाने म्हटलंय ना तू. मग मग असं वागतात का होणाऱ्या बायकोशी? माझं पण नाव प्रिया. एकदा होऊन दे ना एंगेजमेंट. मग मी आहे आणि तो आहे. ओ अभि, थँक्यू सो मच. मला माहिती की तुला मी आवडत होते आणि तू इतक्या दिवसात मला सांगू नाही शकलास. मला माहिती आहे की माझ्याशी लग्न व्हावं म्हणून तू हे सगळं केलंस ना. आय लव्ह यू अभि. अभि तू प्लीज इथे लवकरच ये. खूप सुंदर डिझाईन्स आहेत माहिती ज्वेलरीचे. ओ अच्छा, मी जेलस व्हावं म्हणून किती आटापिटा करायला लागतोय प्रियाला. बिचारी. ठीक आहे, मी बघतेच आता हिला बरोबर. अभि आय लव्ह यू. यू आर माय स्वीट हार्ट. ओ, काय झालं? तुला तुझ्या रोमॅन्टिक कॉल मध्ये डिस्टर्ब केलं मी? अभिशी बोलत होतीस स्वप्नात, राईट? पण एक गोष्ट मानली पाहिजे प्रिया, यू आर अन अमेझिंग ऍक्ट्रेस. क्या बात है. हे जे काय तुला जमतं ना, व्हेरी गुड. एक गोष्ट लक्षात ठेव, अभिजित फक्त माझा आहे. तो तुला कधीच नाही मिळणार. कळलं? अभि, मनाने मी खूप स्ट्रॉंग असले ना तरी प्लीज तू उशीर करू नकोस. कुठल्याही परिस्थितीत प्रिया जिंकली नाही पाहिजे. जे काय करायचं असेल ते प्लीज लवकर कर. ओ ग पिल्लू, किती रडतेस तू? थांब, मम्माचं काम चालू आहे ना. मम्मा येते. हा मम्मा, थांब ग पिल्लू माझं. काय माधुरी, अगं किती रडतेय? अगं आई आले. काम करते बाबा, काम करते, ललाच नाही. अगं फाईल सेव्ह करत होते, महत्वाचं काम होतं. अगं पण छकुली केव्हाची रडते, असं काय? हो ग आई, अगं जाणून बुजून नाही करते मी. मला सगळं कळतंय, पण हे बघ आई, मला काम खूप महत्वाचं आहे आणि काम सोडून मी हिच्याबरोबर खेळत बसू का? माधुरी, अगं फाईल पुन्हा केव्हाही करता येते, पण हे हातातून निसटून चाललेले क्षण आहेत ना, हे नाही पुन्हा येत. आई प्लीज, असल्या इमोशनल गोष्टींसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. बाळंतपण झाल्यापासून नुसते कॉम्प्लिकेशन्स सुरू आहेत. ती निस्तरून ऑफिस जॉईन करायलाही उशीर झाला मला. रोज ऑफिसला जायला उशीर होतो हिच्यामुळे मला, आणि लवकरही निघायला लागतं. आई अगं, माझे बॉस सगळं सांभाळून घेतात म्हणून बरं आहे, पण मी काम पूर्ण करावं ही माफक अपेक्षा असते त्यांची माझ्याकडनं. आणि हे काम त्यांचं नाही, माझं काम आहे. आणि हे कोणाचं काम आहे मग? आई, तू तरी समजून घे ग.
आज तू मला बोलतेस की मी पैसे आणि कामाच्या मागे पळते. उद्या जेव्हा ती माझ्याकडे एखादा महागडा ड्रेस मागेल तेव्हा मी काय सांगू तिला? तुझ्या आजीने मला तुझ्याकडे वेळ द्यायला लावला म्हणून पैसे कमवायचे राहून गेले. आई, मला माया नाही असं वाटतंय का ग तुला? अगं आई आहे मी तिची, पण काय करू काय मी? कसली ग आयुष्य जगता माधुरी? अगं ऊर फुटेस्तोवर धावता हाती काहीच लागत नाही. जे काय हाती आलंय ते खायला स्वस्त चित्तानी बसायला वेळ नाही. जर काही खाल्लं ते लगेच इतकं धावायला लागतं की ते अंगी लागत नाही. कालची आठवण नाहीये, आत्ताचं भान नाहीये, उद्याचा भरोसा नाहीये. ह्याला काय जगणं म्हणायचं? अगो विभा, बाहेर ती प्रिया आलीये.